नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, मुलांच्या लग्नात अडथळे आणि आपल्या घरामध्ये जे काही आपले पैशाबाबत आपल्याला चणचण भासत असे, आपल्याकडे पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही, तर तो पैसा म्हणजे आपल्याकडे जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे. त्यासाठी देखील आपण हा उपाय करायचा. तर मंडळी, आपल्याला फक्त 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे, बस एवढंच आपल्याला लागणार आहे. आणि त्याच्या जोडीला फक्त आपल्याला थोडासा लाल कापड लागणार आहे, तसेच आपल्याला थोडेसे अक्षता लागणार आहेत आणि सुपारी लागणार आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. मंडळी, 1 रुपया हा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. लग्न म्हणजे नवीन संसाराची सुरुवात. लक्ष्मी प्रसन्न झाली की संसार सुखाचा होतो. लाल कपडा मंगळ ग्रह 90% लोकांच्या पत्रिकेत मंगळ दोष असतो, त्यामुळे लग्न लांबतं, भांडणं होतात. लाल कपडा मंगळाला शांत करत असतो. हा उपाय आपल्याला गुप्त ठेवायचा आहे, कारण गुप्त दान महापुण्य उपाय हा कोणाला सांगितला तर त्याची शक्ती कमी होते, म्हणून हा उपाय आपल्याला गुप्त करायचा आहे. तर हा उपाय कोणी करू शकतं, तर हा उपाय कोणीही करू शकतात. मुलांसाठी मुलाचे आई वडील करू शकतात, मुलीसाठी देखील मुलीचे आई वडील, किंवा ज्याचं लग्न व्हायचं आहे त्याने स्वतः पण केला तरी चालेल. म्हणजे मुलगा किंवा मुलगी यांनी दोघांनी जरी हा उपाय केला, त्यांच्या लग्नासाठी केला, किंवा आर्थिक आपले घरामध्ये जी काही बरकत नाही आहे, घरामध्ये पैशाची नेहमी चणचण भासत असते, किंवा आपली कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, येत्या बुधवारी म्हणजे 27 तारखेला आलेली आहे कमला एकादशी. तर अधिक मासमधली ही पहिलीच एकादशी आलेली आहे, कारण हिला खूप असं महत्त्व आहे. कारण अधिक मासमध्ये आपण श्री हरिविष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो, आणि या दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचं 100 पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. अशी ही खूप महत्त्वाची कमला एकादशी आहे, आणि या दिवशीच आपल्याला आपल्या मुलांच्या लग्नासाठी तसेच घरातील आर्थिक परिस्थिती जी काही बिकट आहे तिच्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला उपाय करायचा आहे. तर बघा, मुलांच्या पत्रिकेत गुरु बिघडला की लग्नात अडथळे येतातच. गुरु विवाहाचा कारक आहे. तो जर नीचेचा असेल म्हणजे शनी राहू सोबत असेल तर मुलगी बघायला येतात, पण पसंती पडत नाही. ठरलेलं लग्न शेवटच्या क्षणी मोडतं, घरात क्लेश होतात. हे ठीक करायचं आपल्याला. गुरु तसेच शुक्र, शनी, राहू, केतू हे सर्व ग्रह आहेत, तर या उपायाने ते व्यवस्थित होतील, म्हणजे मुलांच्या कुंडलीमध्ये शुभस्थानी येतील, आणि यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग देखील निर्माण होतील. तर बघा, हा उपाय आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय जर स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी कमला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ करायच्या वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण यामुळे तुमचा गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो. तसे तुम्हाला या दिवशी पिवळे कपडे घालायचे आहेत. पिवळे कपडे जर तुम्ही घालणे शक्य नसेल तर तुम्ही पिवळा रुमाल जवळ ठेवायचा आहे, किंवा तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इत्रचा 2 थेंब टाकायचा आहेत, आणि याचा टिळा बनवायचा आहे, म्हणजे ते ओलं करायचं आहे, आणि ते तुमच्या नाभीला 1 टिळा लावायचा आहे, तुमच्या कंठाला 1 टिळा लावायचा आहे, आणि तुमच्या कपाळाला 1 टिळा लावायचा आहे. कारण यामुळे तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह हे मजबूत होतील, आणि लग्नामध्ये हे 2 ग्रह आहेत तर तेच मजबूत असायला हवे, आणि यामुळे मुलांच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. आणि त्याच्या जोडीला आपण जे उपाय करत असतो त्यामुळे मुलांचं लग्न हे 100% होणारच. असं तुम्ही 43 दिवस करायचं आहे. समजा जर हा उपाय मुलाचे आई वडील करत असतील तर मुलाच्या आई वडिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळ करता वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेव असं बोलायचं आहे, आणि तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता किंवा गोमूत्र टाकू शकता, कारण एकादशी आहे तर या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे. यामुळे आपल्यावरची देखील जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे ती दूर होणार आहे. तसेच बघा, मग तुम्हाला काय करायचं आहे की आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये आपण प्रथम तुपाचा दिवाला अगरबत्ती लावायची आहे. आपले जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहे, तर यांना प्रार्थना करायची आहे. प्रथम त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे, कारण एकादशी असल्यामुळे तुम्ही आपले जे देवघरामध्ये देवी देवता आहेत त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत.
उदाहरणार्थ तुम्ही पिवळी फुले आहेत तर श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला पिवळी फुले, लाल फुले अर्पण करायची आहेत, मिठाई अर्पण करायची आहे, गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे त्यांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या तुम्ही अर्पण करायच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. सेवा एकदम साधी आणि सोपी आहे. बघा, आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे 2-3 कॉईन पाहिजेत, म्हणजे 1-1 रुपयाचे आपल्याला शिक्के पाहिजेत. तर ते प्रथम तुम्हाला काय करायचे आहेत की तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत. आणि ते घेता वेळेस व्यवस्थित तुम्हाला घ्यायचे आहेत. असे थोडेफार असे हे वाकलेले वगैरे असतील तर ते घ्यायचे नाही, तर व्यवस्थित तुम्हाला 1 रुपयाचे शिक्के घ्यायचे आहेत. तर आपल्याला बघा 2 उपाय करायचे आहे. मुलांच्या लग्नासाठी आणि आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली बिकट असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसे तुमच्या मुलांना नोकरीसाठी, व्यवसायासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे की एक तुम्ही प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला लाल कापड आहे तर तो ठेवायचा आहे. आपल्याला छोटासाच लाल कलरचा कापड लागणार आहे किंवा पिवळ्या कलरचा कापड लागणार आहे. तर आपण काय करायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. अक्षता ठेवता वेळेस त्या अखंड असाव्यात, तुटलेल्या फुटलेल्या ठेवायच्या नाही. त्याच्याबरोबर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. सुपारी पूजेमध्ये वापरतो ती सुपारी घ्यायची, अगोदर घरामध्ये वापरलेली सुपारी घ्यायची नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की 1 रुपयाचा शिक्का आहे तो देखील आपल्याला ठेवायचा आहे. त्या 1 रुपयाच्या शिक्क्यावरतीच आपल्याला सुपारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मग त्याच्यानंतर जर हा उपाय आई वडील करत असेल आपल्या मुलांच्या लग्नासाठी तर त्यांनी हे जे साहित्य आहे त्याची पुरचुंडी बनवून घ्यायची, म्हणजे पोटली तयार करायची आहे. एका कलाव्याच्या साहाय्याने ती बांधून घ्यायची आहे आणि ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि मग तुम्हाला 11 वेळा तुमच्या मनामध्येच बोलायचे की माझ्या मुलांचं लग्न लवकर जुळू दे, माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहे, मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला, तसेच आपले कुलदैवत आहेत, इष्टदेव आहेत, त्यांना बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जी पोटली आपण तयार केली आहे तर ती तुम्हाला उचलायची आहे. आणि मुलं जिथं झोपत असेल तिथे तुम्हाला त्यांच्या उशीखालीही ठेवायची आहे. किंवा जर तुम्हाला मुलांच्या उशीखाली ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही कपाटामध्ये देखील ठेवून द्यायची आहे. आणि लग्न जमेपर्यंत ती पुरचुंडी तशीच राहू द्यायची आहे, कोणाला दाखवायची नाही. आणि हा उपाय कोणाला सांगायचा देखील नाही. लग्नानंतर ते नाणं काढून एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीत ते टाकायचं आहे किंवा गरजू व्यक्तीला ते नाणं तुम्हाला द्यायचं आहे. बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपली मुलं दिसायला छान आहेत, चांगले जॉब करत आहेत, व्यवसाय करत आहेत, तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही. तर आपल्याला काय करायचं की लोकांची वाईट नजर जर मुलांच्या वरती असेल तर आपल्याला काय करायचं आहे की 1 रुपयाचा एक शिक्का घ्यायचा आहे आणि मुलांना तुम्हाला देवघरासमोर बसवायचं आहे आणि मुलांच्यावरून 7 वेळा हे उतरून घ्यायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने हे उतरून घ्यायचं आहे. आणि हे उतरल्यानंतर लगेच तुम्हाला जायचं आहे आणि चौकामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या थोडंसं अंतरावर गेलं झाडाच्या ठिकाणी ते टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला पाठीमागे पाहायचं नाही, सरळ घरी यायचं आहे आणि हातपाय धुवायचे आहेत. असा हा उपाय तुम्हाला करायचा. यामुळे मुलांच्यावरची जी काय निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, वाईट लोकांची वाईट नजर आहे तर ती दूर होऊन मुलांचं लग्न लवकरात लवकर ठरेल. आता आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे किंवा मुलांची काही इच्छा असेल जॉबसाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी, जर आपल्याला त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 लवंगा, अखंड लवंगा ठेवायच्या आहेत, 2 वेलची, हिरवी वेलची असते तर ती ठेवायची आहे. आणि मग त्याला आपल्याला धूप दीप दाखवायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि त्याची अशी पुरचुंडी करायची आहे, म्हणजे पोटली तयार करून त्याला लाल कलावा असं त्या धाग्याने बांधून घ्यायचं आहे. आणि मग हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही देवघरासमोर आपल्या कुलदेवांच्या समोर आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं तुम्हाला बोलायचं आहे. किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टक हे देखील बोलू शकता. म्हणजे तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही ऐकू देखील शकता. म्हणजे तुम्ही मोबाईलवरती लावून हे तुम्ही ऐकू देखील शकता.
आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही जी पोटली आहे ती रात्रभर तुम्हाला तशीच ठेवायची आहे. म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला ही पोटली तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही म्हणजे देवघरामध्येच आपल्याला ही ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती उचलायची आहे आणि ती तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे. किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवून देऊ शकता. जर तुमचा व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे की 5 1 रुपयाचे शिक्के घ्यायचे आहेत. ते तुम्हाला हळदीच्या पाण्याने धुवायचे आहेत आणि तुमचा गल्ला असेल दुकानामध्ये तर त्याच्या तुम्हाला प्रत्येक बाजूनी तुम्हाला 4 शिक्के ठेवायचे आहेत. म्हणजे चारही कोपऱ्याला 4 शिक्के ठेवायचे आहेत, मध्ये 1 शिक्का ठेवायचा आहे. आणि मग जेव्हा तुम्ही रोज दुकानामध्ये याल त्यावेळेस तुम्हाला त्याचं दर्शन घ्यायचं आहे, तिथे अगरबत्तीने ओवाळायचं आहे, धूपदीप दाखवायचं आहे. यामुळे तुमच्या व्यवसायाची भरभराट होत असते आणि तुमच्याकडे गिरायकांची लाईन लागून तुमचा व्यवसाय हा चांगला होत असतो. व्यवसायामध्ये जे काही अडथळे असतात तर ते देखील दूर होत असतात. लक्ष्मी प्राप्तीसाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि अधिक मासामध्ये एकादशी आलेली आहे तर या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करून बघा. तसेच मंदिरामध्ये आपण 1 रुपयाचा शिक्का दान पेटीमध्ये टाकल्यानंतर जी सुपारी आणि अक्षत राहतात तर त्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. बघा, तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. मनामध्ये किंतु परंतु तुम्हाला आणायचं नाही. कारण जर आपण असं मनामध्ये किंतु परंतु आणला तर त्याचा लाभ आपल्याला होत नाही. तर बघा, ह्या एकादशीच्या दिवशी आवर्जून तुम्ही हा उपाय करा, यामुळे तुम्हाला 100% लाभ होईल. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर बघा, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर ते तुम्ही विचारू शकता, कारण मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असते. परंतु जर एखादी चुकून राहिली तर माफी असावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.